नमस्कार. राशीफळ मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. उद्या रथसप्तमी शुक्रवार. या राशींची लागणार लॉटरी. पुढील 11 वर्ष राजयोग. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये शुक्रवारच्या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त असून रथसप्तमी हा सण अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. रथसप्तमीच्या दिवशी भगवान सूर्यदेवाची उपासना केली जाते. त्याबरोबरच भगवान विष्णूची उपासना देखील या दिवशी केली जाते. रथसप्तमीचा पर्व अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. माघ शुक्ल सप्तमी तिथीला रथसप्तमी असे म्हटले जाते. या दिवशी भगवान सूर्यदेवाची विधिविधानपूर्वक पूजा आराधना केली जाते. ही तिथी सूर्यदेवाला समर्पित आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील 7वी तिथी रथसप्तमी म्हणून ओळखली जाते. धार्मिक मान्यतेनुसार रथसप्तमी तिथीच्या दिवशी भगवान सूर्यदेवाने आपल्या प्रकाशाने संपूर्ण जगाला प्रकाशित करण्यासाठी सुरुवात केली होती. त्यामुळे रथसप्तमीचा दिवस हा भगवान सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. सूर्यजयंती म्हणून हा दिवस साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार रथसप्तमीच्या दिवशी भगवान सूर्यदेवाची विधिविधानपूर्वक पूजा आराधना करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. मान्यता आहे की या दिवशी व्रत उपवास करून भगवान सूर्याची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अनेक दुःख समाप्त होतात. मानसन्मान आणि पदप्रतिष्ठेची प्राप्ती होते. धनसंपत्तीची देखील प्राप्ती होते. त्याबरोबर या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदीमध्ये स्नान करून भगवान सूर्यदेवाला जल अर्पित केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये चालू असणारे अनेक आजार देखील समाप्त होतात. अनेक आजारापासून व्यक्तीला मुक्ती मिळत असते. त्यामुळे रथसप्तमीचा हा पर्व अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. यावेळी दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोज शुक्रवारी रथसप्तमीचा सण साजरा होणार असून या दिवशी अतिशय शुभ आणि अद्भुत संयोग बनत आहेत. त्यामुळे या दिवसापासून पुढे येणाऱ्या काळामध्ये या काही खास राशींना विशेष लाभ प्राप्त होणार आहेत. या शुभ संयोगाच्या सकारात्मक प्रभावाने या काही खास राशींच्या जातकांचा भाग्योदय घडून येणार आहे. इथून पुढे येणारा काळ या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंद, सुख, समृद्धी आणि प्रसन्नता घेऊन येणार आहे. या राशीच्या जातकांसाठी हा काळ पदप्रतिष्ठा आणि मानसन्मान मिळवून देणारा काळ ठरणार आहे. मित्रांनो, रथसप्तमी तिथी गुरुवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:12 सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:53 समाप्त होईल. उद्या तिथीनुसार रथसप्तमी ही 16 फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे. पंचांगानुसार रथसप्तमीच्या दिवशी स्नान करण्याची प्रथा आहे. या दिवशी स्नान करण्याचा शुभ मुहूर्त शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी पहाटे 5:18 ते 7 वाजेपर्यंत आहे. आंघोळीचा एकूण कालावधी 1 तास 43 मिनिटांचा असेल. या शुभ काळात तुम्ही स्नान आणि ध्यान करू शकता. मान्यता आहे की या दिवशी व्रत उपवास करून भगवान सूर्यदेवाची विधिविधानपूर्वक पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये एका सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होत असते आणि व्यक्तीला सर्व पापापासून मुक्ती देखील मिळत असते. सूर्य हे ग्रहांचे राजा मानले जातात. त्यामुळे सूर्याची कृपा जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर बरसते तेव्हा जीवनातील सर्व दुःख समाप्त होऊन सुख, समृद्धी आणि आनंदाने व्यक्तीचे जीवन संपन्न बनत असते. व्यक्तीच्या जीवनामध्ये सुखाची भरभराट होत असते. आता सप्तमीपासून पुढे येणाऱ्या काळामध्ये असाच काहीसा अतिशय शुभ अनुभव या काही खास राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येणार असून भगवान सूर्यदेवाबरोबरच माता लक्ष्मीची कृपादृष्टी देखील या राशींच्या जातकांवर असणार आहे. कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून हा दिवस माता लक्ष्मीची पूजा आराधना करण्यासाठी देखील शुभ मानला जातो. माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी शुक्रवारचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. त्यामुळे भगवान सूर्यदेव आणि माता लक्ष्मीची कृपा ज्या राशींच्या जातकांवर बरसते त्या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये कशाची म्हणून उणीव राहत नाही. येणाऱ्या काळामध्ये असाच सुखद अनुभव या काही खास राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीच्या जातकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून भगवान सूर्यदेवाचा आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे. त्यामुळे धनसंपत्तीमध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत आहेत. अनेक आर्थिक लाभ या कालावधीमध्ये आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. इथून पुढे जीवनामध्ये ज्या काही समस्या चालू आहेत त्या समस्या दूर होणार आहेत. सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला होईल. जीवनामध्ये अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या एखाद्या बिमारीतून आपली सुटका होऊ शकते. सामाजिक क्षेत्रामध्ये मानसन्मान, पदप्रतिष्ठा प्राप्त होईल. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ शुभ ठरणार असून एखादे राजकीय पद आपल्याला मिळू शकते. मानसिक तणाव दूर होईल. आरोग्य उत्तम राहील. मित्रपरिवार, सहकारी, घरातील लोक देखील आपली मदत करतील. घरच्या लोकांचा पाठिंबा आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे मन समाधानी असेल. आर्थिक बजेट सुधारणार असल्यामुळे एका अनामिक सुखाची अनुभूती आपल्या मनामध्ये राहील. घर, जमीन अथवा वाहन घेण्याची इच्छा या कालावधीमध्ये आपली होऊ शकते.
यानंतर आहे मिथुन राशी. मिथुन राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रचंड प्रगती आणि मान सन्मान मिळवून देणारा काळ ठरणार आहे. भगवान सूर्यदेवाच्या कृपेबरोबरच माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणार आहे. त्यामुळे घरामध्ये सध्या वर्तमान स्थितीमध्ये ज्या काही आर्थिक समस्या चालू आहेत त्या दूर होणार असून मागील काळामध्ये झालेले आर्थिक नुकसान येणाऱ्या कालावधीमध्ये भरून निघणार आहे. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये देखील सुंदर सुधारणा घडून येईल. पण या कालावधीमध्ये हित शत्रूचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे शत्रूपासून आपल्याला सावध राहावे लागेल. कोणावरही अतिविश्वास करू नका. कितीही जवळचा व्यक्ती असला तरी अतिविश्वास करणे आपल्याला टाळावे लागेल. भाग्याची साथ असेल. वैवाहिक जीवनामध्ये सुख प्राप्त होईल. अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये आता लवकरच विवाहाचे योग जमून येणार असून मनासारखा जोडीदार मिळण्याचे योग आहेत. त्याबरोबरच नोकरीच्या क्षेत्रातून देखील एखादी आनंददायक वार्ता आपल्या कानावर येऊ शकते. हा काळ मिथुन राशीच्या जातकांसाठी आनंदाचा जाणार आहे. यानंतर आहे सिंह राशी. सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे. आणलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. नोकरीच्या दृष्टीने काळ शुभ ठरणार आहे. त्याबरोबर आर्थिक स्थिती मजबूत बनेल. सिंह राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार असून प्रेम जीवन विषयक समस्या समाप्त होतील. आपल्या प्रियकराची किंवा प्रेयसीची चांगली साथ आपल्याला लाभणार आहे. त्याबरोबरच वैवाहिक जीवनामध्ये आपल्याला सुख मिळणार असून अविवाहित लोकांचे विवाह जमून येण्याचे संकेत आहेत. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ आनंदाचा असेल. व्यापारी वर्गासाठी देखील काळ सुखाचा जाणार असून आर्थिक आवक समाधानकारक असेल. एखादे नवे घर अथवा नवा प्लॉट आपण या कालावधीमध्ये खरेदी करू शकता. यानंतर आहे कन्या राशी. कन्या राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. मानसिक तणाव दूर होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. एखादा पुरस्कार मिळण्याचे योग देखील या कालावधीमध्ये बनू शकतात. नवीन उद्योग आपण सुरू करू शकता. नवीन कल्पना आपल्याला सुचतील आणि त्या कल्पना साकार करण्यासाठी आपण केलेले प्रयत्न देखील यशस्वी ठरतील. मित्रांची चांगली मदत मिळेल. जुन्या मित्रांच्या गाठी भेटी होतील. त्यामुळे मन आनंदी असेल. मनाला एक नवी प्रेरणा मिळणार आहे. नवी ऊर्जा आपल्या स्वतःमध्ये निर्माण होईल. नव्या आत्मविश्वासाने नव्या जोमाने नव्या कामाची सुरुवात आपण येणाऱ्या कालावधीमध्ये करणार आहात. सूर्याची कृपा असल्यामुळे पदप्रतिष्ठा तर प्राप्त होणारच आहे. यानंतर आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सुखाचा काळ असणार आहे. माता लक्ष्मीच्या कृपेबरोबरच भगवान सूर्यदेवाचा आशीर्वाद असल्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक पदप्रतिष्ठा मिळवणार आहात. विद्यार्थी वर्गासाठी काळ शुभ ठरणार असून वृश्चिक राशीच्या व्यापारी वर्गांसाठी हा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक होणार आहे. नफ्यामध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत आहेत. आपला आत्मविश्वास उंचवणार आहे. कठीण वाटणारी कामे देखील सहज सोपी बनू लागतील. सरकारी कामामध्ये चांगले यश आपल्याला लाभणार आहे. त्याबरोबरच नोकरीच्या दृष्टीने आनंदाची बातमी लवकरच आपल्या कानावर येऊ शकते. आर्थिक आवक समाधानकारक असेल. त्यामुळे आपले मन देखील समाधानी बनणार आहे. यानंतर आहे धनुराशी. धनुराशीच्या जातकांसाठी हा काळ सुखाचा ठरणार आहे. मान सन्मानाची प्राप्ती होईल. माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल. त्यामुळे धनसंपत्तीमध्ये वाढ होईल. आता इथून पुढे ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये आपण काम करण्यास सुरुवात केल्यास चांगले यश आपल्याला त्या क्षेत्रात मिळू शकते. घरातील व्यक्तींचा पाठिंबा आपल्याला लाभणार आहे. घरातील सदस्यांचे प्रेम आपल्याला प्राप्त होणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल. आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीचे नवे साधन उपलब्ध होतील. नवीन कामाची सुरुवात देखील लाभदायक ठरणार आहे. मानसिक तणाव दूर होईल. आरोग्य उत्तम असेल. जीवनामध्ये चालू असणाऱ्या ज्या काही नकारात्मक बाबी आहेत त्या आता समाप्त होणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होईल. यानंतर आहे मकर राशी. मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी असणार आहे. आरोग्य उत्तम राहील. आरोग्यविषयक समस्या दूर होणार आहेत. आर्थिक आवक समाधानकारक असेल. त्यामुळे मन समाधानी होईल. आर्थिक प्राप्तीचे नवे साधन उपलब्ध होतील. व्यवसायानिमित्त लांबचे प्रवास घडण्याचे योग आहेत. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. नवीन आर्थिक समीकरण येणाऱ्या काळामध्ये जमून येणार आहेत. नवा उद्योग, लघु उद्योग सुरू करण्यासाठी हा काळ शुभ ठरणार आहे. त्याबरोबरच माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने अचानक धनलाभाचे योग सुद्धा आपल्या जीवनामध्ये जमून येऊ शकतात. सामाजिक क्षेत्रात मान सन्मान पदप्रतिष्ठा प्राप्त होईल. राजकीय लोकांना देखील हा काळ सुखाचा जाणार आहे. मकर राशीच्या जातकांसाठी येणारे दिवस आनंदाचे असतील. यानंतर आहे मीन राशी. मीन राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ असेल. सूर्याची विशेष कृपा असेल. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या जीवनावर बसणार आहे. त्यामुळे मीन राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. आता इथून पुढे येणारे दिवस सुख समृद्धीची भरभराट घेऊन येतील. हा काळ प्रचंड प्रगतीचा काळ असेल. नव्या जोमाने नव्या कामाची सुरुवात करणार आहात. नावलौकिक पदप्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. करिअरच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. त्याबरोबरच वैवाहिक जीवनात देखील सुख प्राप्त होईल.
या कालावधीमध्ये अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार असून लवकरच विवाहाचे योग जमून येणार आहेत. मनासारखा जोडीदार मिळण्याचे योग आहेत. मीन राशीच्या जातकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या देखील अतिशय शुभ ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा. धन्यवाद.